हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे यूट्यूबच्या माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत एकदम क्रिस्पी आणि सॉफ्ट असा होणारा साबुदाणा वडा. तर कसा करायचा व्हिडिओ स्किप न करता जरूर बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर साबुदाणा वडा बनवण्यासाठी येथे मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे आणि आता तो स्वच्छ असा धुवून आपल्याला भिजत घालायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे आणि तो 2 पाण्याने मी स्वच्छ असा धुवून काढणार आहे. तर या ठिकाणामध्ये साबुदाणा आपण स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 2-3 पाण्याने मी साबुदाणा हा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि साबुदाण्याचे एकदम थोडंसं वरती पाणी टाकून आपण हा भिजवत घालणार आहोत. तर थोडंसं पाणी टाकून आपण हा 4-5 घंट्यासाठी हा साबुदाणा आपण आता भिजत घालून ठेवूया. तर 4-5 तासानंतर आपण हा साबुदाणा बघणार आहोत. तर इथे 4-5 तास इथे झालेले आहे आणि आपला साबुदाणा इथे चांगला असा भिजलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा एकदम मोकळा साबुदाणा इथे भिजत तयार झालेला आहे. तर हा साबुदाणा इथे भिजून तयार झालेला आहे. तर चला आता आपण साबुदाणा वड्यासाठी आता पुढची तयारी बघूया. तर येथे मी मिरच्या घेतलेल्या आहे आणि बटाटे उकडून घेतलेले आहे. 4-5 बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहे. तर थोडंसं मोठं भांडं घेऊया आणि या भांडीमध्ये जेणेकरून आपल्याला सगळं असा व्यवस्थित आपल्याला सर्व सामग्री मळता येईल. तर यानंतर यामध्ये मी साबुदाणा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सर्व साबुदाणा आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे. आणि यानंतर मी 2-4 बटाटे उकडून घेतलेले आहे, कुस्करून घेतलेले आहे, ते देखील यामध्ये मी ॲड करून घेत आहे. तर या ठिकाणी बटाटे मी टाकून घेतलेले आहे आणि यानंतर मिरची मी मिक्सरला फिरून घेतलेली होती, ते देखील यामध्ये मी ॲड करून घेत आहेत आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ हे तुम्ही चवीनुसार टाकून घ्या आणि आता हे सर्व सामग्री आपण आता हे एकदम व्यवस्थित असे मळून घेणार आहोत. तर सर्व बटाटे आणि हिरवी मिरची मीठ हे सर्व यामध्ये मॅच करायचे आहे, जेणेकरून सगळं ची चव ही आपल्याला एकत्रित आली पाहिजे आणि सर्व आपण आता व्यवस्थित असा हा साबुदाणा मळून घेणार आहोत. सर्व सामग्री आपण आता ही चांगली व्यवस्थित आता मळून घेणार आहोत. मिश्रण हे तयार करून घेत आहोत. तर या ठिकाणामध्ये मी सर्व मिश्रण येथे मळून घेत आहेत. तर अशा पद्धतीने आपले सर्व मिश्रण येथे तयार झालेले आहे आणि आता आपण याची गोळी करून असे साबुदाणा वडे थापून घ्यायचे आहे. तर जसे तुम्हाला थिकनेस हवे असेल तशा प्रकारे तुम्ही साबुदाणा वडा करू शकता. तर मी अशा प्रकारे थोडेसे बारीक साईजमध्ये थापून साबुदाणा वडा इथे बनवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता जास्त जाडही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही, एकदम मीडियम साईजमध्ये आपण वडे करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा. आणि अशा प्रकारे मी सर्व एक वडे इथे तयार करून घेत आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे वडे इथे बनवून घेऊया. तर सर्व वडे इथे मी तयार करून घेतलेले आहे आणि आता आपण गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवून
घेतलेली आहे आणि मी त्यामध्ये तेल तळण्यासाठी तेल ॲड करून घेतलेले आहे कढईमध्ये. तर तेल आपण हे एकदम कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि यानंतरच आपण अलगद हाताने एक एक वडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्व एक एक वडे यामध्ये तेलामध्ये सोडून घेतलेले आहे आणि तेल एकदम कडकडीत तापून घ्यायचे आहे आणि वडे पलटताना एकदम घाई करायची नाही. एकदम कडकडीत तेलामध्ये आपण हे वडे तळून काढणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम लालसर असे आपण हे साबुदाणा वडे येथे तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता. तर गॅसची फ्लेम एक हाय फ्लेमवरच ठेवा, मिडियम फ्लेमवर, कारण हे शिजणार नाही आणि हाय फ्लेमवरच हे वडे तळून घ्या. तर अशा प्रकारे सर्व वडे मी इथे तयार करून घेतलेले आहे, तळून घेतलेले आहे. तर आपली ही तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आणि क्रंची क्रिस्पी असा हा साबुदाणा वडा इथे तयार झालेला आहे. तर हा साबुदाणा वडा तुम्ही सॉस संग किंवा दही संग, चटणी संग, कशा संगही खाऊ शकता. तुम्ही बघू शकता एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा साबुदाणा वडा झालेला आहे. एकदम छान असा साबुदाणा वडा इथे तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता, सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर अशा नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.